मायसेल्फ कृष्णा गोरपडे, मी सातारून आलोय. सर्वप्रथम मला सर्वांना मोदी केअर फॅमिलीमध्ये आल्याबद्दल मला फार प्राऊड वाटतंय. माझ्याबद्दल सांगतो, सातारात आहे. मी BSc MBA केलंय. गेली 15 वर्ष फार्मा सेगमेंटमध्ये सेल्समध्ये ॲज अ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम केलेलं आहे. आणि नेटवर्किंग डायरेक्ट सेलिंग मध्ये मला साधारण 6-7 वर्षाचा अनुभव आहे. आणि काही कंपन्यांमध्ये माझी अचिव्हमेंट पण झाली होती, परंतु काही लीडर्स म्हणा किंवा कंपनीचे डिटेल्स असतील तर त्याच्यामुळं अचिव्हमेंट पण चांगली झाली. त्यावेळेस मी शेअर करायचं वाटतं की एवढं पॅशनेटली काम केलं होतं, परंतु काही कंपनीच्या इश्यूमुळे पुन्हा जॉबमध्ये मला यावं लागलं. ओके, मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पिरियड्स गेले काही चांगली. काही नंतर एक कंपनीमध्ये जी जसं मॅडमने आता सांगितलं की मी मध्ये सुद्धा काम करत होतो. तिथं बीट सिस्टमचं एज्युकेशन घेतलं, नॉलेज घेतलं, परंतु डिपेंड सिनियरवर असं होतं त्यावेळेस. त्यामुळे त्यांनी नंतर क्विट केलं काही गोष्टींमुळे. पण नंतर आम्हालाही त्यातनं बाहेर पडलो त्या आफ्टर कोविड नंतर. पण जॉबमध्ये मी MNC कंपनीमध्ये होतो झायडसमध्ये. कोविड नंतर अचानक डिव्हिजन बंद झाली आमची. ते 50,000 सॅलरी होते, अचानक डिव्हिजन म्हणजे जॉबमध्ये ऍक्टिव्ह इन्कम मध्ये आपल्याला जे प्रॉब्लेम येतात त्यानंतर पुन्हा स्टार्ट करावं. दुसऱ्या डिव्हिजन मध्ये डर्मा सेगमेंटमध्ये काम चालू झालं आणि त्याच्यामध्ये पुन्हा चॅलेंज घेऊन जॉबमध्ये चालू केलं. त्याच्यामध्ये त्यावेळेस मी ऑल इंडिया टॉपर झालो आमच्या कंपनीमध्ये. मला कॉर्डेलिया क्रूज मिळाली होती 2022 मध्ये. आणि हे का शेअर करतोय, कारण त्याच कंपनीमध्ये जेव्हा मी टॉपर झालो होतो त्यानंतर अशी वेळ आली की पॉलिटिक्स असते प्रत्येक ठिकाणी. तिथं मला नेक्स्ट इयर तो जॉब सुद्धा सोडावा लागला, कारण त्यांना दुसरी लोक हायर करायची. त्यानंतर प्रवास झाला. जॉबमध्ये काय हॅपीनेस वाटत नव्हतं. त्यानंतर मी त्यावेळेस म्हटलं स्वतःची कंपनी आणायची फार्मामध्ये. त्यावेळेस मी हरियाणाला गेलो, त्यावेळेस फ्लाईटने गेलो. मी स्वतः कंपनी फ्रँचायझी घेऊन मी स्वतःची कंपनी चालू करणार होतो. नंतर मी आलो, त्यानंतर फायनान्स कमी पडला, त्यामुळे मला ते नवीन स्टार्ट करायला थोडेसे ऑब्स्टॅकल्स आले की जॉबमध्ये म्हटलं आपण स्वतःची करू, पण नंतर किती केलं तरी तो जॉब राहतो, बिझनेस राहतो. बिझनेस माइंडसेट असल्यामुळे बिझनेस करायचा होता. पण त्याच्यानंतर झालं असं की माझ्याकडे कॅपिटल नव्हतं आणि आता सेगमेंट प्रत्येक प्रोफेशनमध्ये चॅलेंजेस आले. आमचं फार्मामध्ये सुद्धा भेटत लोक ऑनलाईन मेडिसिन घेतात. डॉक्टर लोक इथं डॉक्टर पण आहेत का? नाही. डॉक्टर लोक सर आहेत. तर डॉक्टर लोक बिझनेस असा आहे की काय दिल्याशिवाय होत नाही. त्यामुळे नंतर जर तुम्ही बिझनेस स्टार्ट केला असता जॉब फार्मामध्ये तर ते तर माझं पेमेंट अडकलं असतं, हे इश्यू होते. पुन्हा जॉबमध्ये होतो आणि ते करता करता सरश्रींची कृपा की आमची कारणे सरांची माझी ओळख झाली. कुठे? पुण्यामध्ये मननाशक्ती. तर माझे ग्रेट अप्लाय, ग्रेट लीडर डायमंड गार्डे सरांबद्दल जरा क्लॅप करू. मला तो क्षण आठवतोय की चालू होतो मी, सर चालू होतो, मी सरांना म्हटलं सर कुठले तुम्ही? ते म्हटले मी नगरचा आहे, मी साताराचा आहे. ओळख झाली आमची. सर तुम्ही काय करता? सर म्हटले मी मोदी केअर डायरेक्ट सेलिंग मध्ये मी काम करतो. सरांनी मला मोदी केअर मध्ये नाव नव्हतं माहित बरं का. तर डायरेक्ट सेलिंग म्हटलं की मी परत म्हटलं सरांना, म्हटलं परत काय बोलायचं म्हणून केलं. म्हटलं ही परत मला फोन करतील बरं का. म्हणजे मार्केट चांगलं होतं, मी डायरेक्ट सेलिंग केलं तरी. सरांनी नंबर आमची शेअरिंग झाले, पण मी सरांना फोन नाही केला. सरांचा पण मला मेसेज वगैरे यायचे हॅपी थॉट्स आणि कनेक्ट होतो. पण त्याच्यानंतर सरांचा मला कधी फोन आला नाही की तुम्ही मोदी केअर करा, आपण भेटूया. सर म्हटलं मी सातारा येत असतो त्यावेळेस भेटू. आणि त्या फेज मध्ये थोडस मी जॉबलेस झालो होतो. किती साधारण जानेवारी फेब्रुवारीमध्ये. जॉब जरी भेटला तरी त्या पद्धतीचं स्केल भेटायचं नाही. अगोदर 60-70 हजार सॅलरी होती, म्हणून नवीन केलं तर 25-30 म्हणायचे. घरची रिस्पॉन्सिबिलिटी असायची. पण तरी सुद्धा कारडे सरांनी फेब्रुवारीमध्ये भेट झाली, 5 फेब्रुवारीमध्ये. त्यावेळेस कारडे सरांनी मोदी केअर बद्दल सांगितलं. माझे एक सर होते बरोबर. त्यावेळेस रजिस्ट्रेशन फक्त झालं 5 फेब्रुवारीला, बरोबर का सर? रजिस्ट्रेशन झालं आणि त्यावेळेस माझ्याकडे खरं पेमेंट नव्हतं त्यावेळेस, कारण थोडंसं स्ट्रगल फेज मध्ये होतं. 5 फेब्रुवारी 2025. पण सर म्हटले सातारमध्ये एक शॉप आहे, तुम्ही जावा, विजिट करा.
सरांनी प्लॅन केला सर 5 मिनिट जॉईनिंग झालं आणि त्याच्यानंतर तो टाइम गेला आणि नंतर सरांचा परत एकदा भेट झाली. सर म्हटलं तुमचं जॉईन झालं तुम्ही, सर म्हणाले तुम्ही ऑर्डर करा काही प्रोडक्ट यूज करा. EMI होते 20-30 हजार EMI असायचे, त्यामुळे पेमेंट शिल्लक राहत होतं, जबाबदारी होत्या आणि जे जॉब करायला त्यात हॅपीनेस नव्हता. मग नंतर सरांनी काही व्हिडिओज पाठवल्या की आज सरांनी सांगितलं की मोदी केअर फर्स्ट डायरेक्ट सेलिंग मध्ये फर्स्ट कंपनी आहे, असं चांगलं मला दाखवलं. सरांनी नंबर शेअर केला की शॉपिंगमध्ये गेलो आणि शॉपिंगमध्ये प्रोडक्ट बघितल्यानंतर मला पहिल्यांदा असं वाटलं की प्रोडक्ट्स क्वालिटी आहेत, कारण मी सुद्धा MBA केलं होतं आणि MBAची जी न्यूट्रलाइटची जे पॅकिंग आहे किंवा ते यूज केले होते सेम मला ते फील आलं. असं वाटलं की सरांनी जर मला ते 5 फेब्रुवारीला जर शॉपिंगला घेऊन गेले असते ना, त्यावेळेस कदाचित सुरुवात झाली असती सर. तर त्यावेळेस मी पहिल्यांदा मी प्रोडक्ट्स घेतले करेला जामुन ज्यूस, कारण हे मला ट्रेसमुळे शुगर डायग्नोज झालेली होती 4 वर्षात आणि माझ्या वडिलांना करेला जामुन ज्यूस घेतलं आणि 1-2 प्रोडक्ट्स असेच घेतले मी वापरताना ते मला फिलिंग आलं, चांगले रिझल्ट वाटायला लागले. मग त्याच्यानंतर मी स्वतः डिसाईड केलं की मी जिथं पडलो होतो डायरेक्ट सेलिंग मध्ये, ज्या ऑर्गनायझेशन मध्ये इश्यू आले होते मला सोडावं लागलं होतं, म्हणजे डायरेक्ट सेलिंग मध्येच आपल्याला पुन्हा आपण उभं राहू शकतो हे मला कन्फर्म झालं. मग आय थिंक डिसेंबर पासून मी परचेस सरांनी मला सांगितलं रॉयल्टीचं काय, मग डिसेंबर पासून मी प्रोडक्ट यूज करायला गेलो. डिसेंबर जानेवारी 2-3 महिने मी जस्ट प्रोडक्ट यूज केले, फक्त कुणाला सांगत नव्हतो. आणि हे डेमो पण असतात असं एवढं डीप मध्ये मी अभ्यास नव्हता केला. आणि ज्यावेळेस मी 3 महिने पहिल्या महिन्यामध्ये डिसेंबर मध्ये प्रोडक्ट यूज केले मला चांगलं वाटलं. मग नंतर हे सर्व डिस्कनेक्ट झालेलं, डायरेक्ट नेटवर्किंग जरा डिस्कनेक्ट झालेलं, कारण मी असे प्रेझेंटेशन द्यायचो की 100% जॉईनिंगच आणायचो. मी त्या कंपनीचं नाव घेऊ सर, पण त्या कंपनीचं नाव नाही घेत आपल्याला, त्या कंपनीचं नाव प्रमोट नाही करायचं, ठीक आहे. तर मी सर जॉईनिंग 3 आयडी 5 आयडी 7 आयडी असं आम्हाला शिकवलेलं जरा चुकीच्या गोष्टी, ज्यामुळे थोडेसे लायबिलिटी झालेल्या, पण 100% पॅशनेटली काम करत होतो. पण मला मोदी केअर का आवडलं, कारण मला प्रोडक्ट्स रिझल्ट छान आला. मी करेला जामुन ज्यूस किंवा जे प्रोडक्ट्स आहेत ना त्याचे रिझल्ट फार आले, म्हणजे शुगर रिव्हर्स झाले आणि वर्कआउट म्हणजे. तर मला काय सांगायचं, प्रोडक्ट्स मला आवडल्यानंतर मी डिसाईड केलं आणि खरा बिझनेसला माझी स्टार्ट झाली 10 नोव्हेंबरला. सरांनी मला सांगितलं की मी नगरचं मध्ये जिशान सर आले होता, त्यावेळेस मी नगरला पण यायची माझी तयारी होती. सर मला म्हटले तुम्हाला सातारावरून लांब पडेल तर तुम्ही पुण्यावर जा. शिवाजीनगरच्या ऑफिसला पुण्याला मी बसनं आलो. शिवाजी सर होते त्यावेळेस, तर बसमध्ये आलो, सरांना भेटलो आणि ज्यावेळेस थोडं 1 तासामध्ये शॉपिंगमध्ये भेटलं तर सरांशी डिस्कशन केलं. मी सरांनी पहिलं इंट्रोडक्शन झालं, नंतर सरांना म्हटलं सर मी जॉब में एक्टिव इनकम इतना मुझे क्या बोलता है इंटरेस्ट नहीं है, मैं पैसिव इनकम पे काम करना चाहता हूँ. तो सर ने मला सांगितलं कोई भी बिजनेस है ना उसमें कंसिस्टेंसी चाहिए, और कंसिस्टेंसी रहेगी ना तो कंसिस्टेंसी विथ परसिस्टेंसी हम करेंगे ना तो इस बिजनेस में काम करेंगे. तर सरांनी मला काही पॉइंट सांगितले. सरांना मी विचारलं तुम्हाला काय विचारायचं, सरांना म्हटलं सर आप अभी 25 लाख पर मंथ ले रहे हो, आप कितने साल से कर रहे हो? 12 साल से मैं इस बिजनेस में हूँ, आप पहले क्या करते थे? सर मी काही क्वेश्चन विचारलं मी वेदर, तर सरांनी सांगितलं की हा जो बिझनेस आहे ना, हा बिझनेस सोप साबण पेस्ट हा विकण्याचा हा बिझनेसच नाही. मला काही गोष्टी रिअलाइज झाल्या. तर हा जो बिझनेस आहे तो टर्नओव्हरचा बिझनेस आहे. मी सेल्स मध्ये काम केलेलं आहे, टार्गेट म्हटलं की अचीव्ह करायचं, इन्सेंटिव्ह यायचं मला प्रोफेशन मध्ये. माझ्या प्रोफेशन मध्ये मी हायएस्ट म्हणजे टार्गेट असेल ते अचीव्ह करायचो. 1,43,000 मला हायएस्ट सॅलरी आली म्हणजे माझ्या जॉब मध्ये इन्सेंटिव्ह. तर सरांनी सांगितलं की हा प्रीमियम कस्टमर बेस तुम्ही हे करा. शेपशिफ्ट ब्रँड आहे ना त्याचं तुम्ही यूज करा. मग शेपशिफ्ट बद्दल माहिती सांगितली, म्हणजे स्वतः पर्सनल यूज करा. शेपशिफ्ट मी स्वतः पर्सनल मागवतोय. तर खरा माझा बिझनेस स्टार्ट झाला 10 नोव्हेंबर पासून. 10 नोव्हेंबरला मी डिसाईड केलं मला हा बिझनेस मध्ये अचीव्ह करायचं आहे. तर म्हटलं जातं की द एंड इज ऑलवेज बिगिनिंग, है ना.
म्हणजे ह्या बिझनेस मध्ये मला क्लिक झालं की सर 12 वर्ष जर अचिव्हमेंट कंटिन्युअस काम करून आपल्या या बिझनेस मध्ये सर्वात मोठी पीक म्हणजे ग्लोबल ब्लू डायमंड, राईट ना? येस. जर ते सर 12 वर्षामध्ये ग्लोबल ब्लू डायमंड जर अचिव्ह होत असतील तर आता डिजिटली एवढं चांगलं आहे तर ग्लोबल ब्लू डायमंड हे मला अचिव्ह करायचं आहे, हे माझं टार्गेट आहे. ग्लोबल ब्लू डायमंड मी अचिव्ह करायचं, मी रिअलाइज केलं आणि हे करू शकतो. तर आता हे कसं म्हणजे तर जसं पहिल्यांदा बिझनेस